वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि भाजप या तीनही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांच्यासह 17 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत। मात्र मतदारसंघाचं राजकीय समीकरण बदलू पाहणारे माजी आमदार गव्हाणकर हे त्यांचा अर्ज मागे घेतात की कायम ठेवतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। 28 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली। त्यानंतर शुक्रवारी नियोजन भवनात अर्जदार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। यावेळी 17 उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले। यात वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील, भाजपचे अनुप धोत्रे, भाजपचे बंडखोर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अपक्ष मुरलीधर पवार यांच्यासह इतरही स्थानिक नेत्यांचा समावेश आहे। तर आता सध्याच्या स्थितीत कोण अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।